मागच्या तासापासून आपण गोष्ट अरुणिमाची हपाट पाहत होतो. रेल्वे अपघातामध्ये अरुणिमा यांना आपले दोन्ही पाय गमवावे लागले, पण त्या खचल्या नाहीत, आपलं ओझं भरून त्या जगल्या नाहीत, उलट ते आपल्यासाठी प्रेरणास्रोत बनल्या. अरुणिमाने या पाठामध्ये आपले पूर्ण जीवनपट आपल्याला लोड करून दाखवलेला आहे. अरुणिमा सांगतात की प्रत्येक माणसामध्ये अशी एक विशिष्ट क्षमता असते. त्या क्षमतांचा एकदा माणसाला परिचय झाला की या जगामध्ये कुठलीही गोष्ट अशक्य नाही. आणि रेल्वे अपघातामध्ये अपंगत्व आल्यानंतर सुद्धा अरुणिमांनी एव्हरेस्ट सर करण्याचा निर्धार केला आणि तो पूर्णत्वाला नेला. हा प्रवास आपण या पाठामध्ये अभ्यासणार आहोत. मागच्या तासामध्ये आपण थोडक्यात रेल्वे अपघाताबद्दल पाहिलं. तब्बल 7 तास त्या रेल्वे धावपट्टीवर त्या पडून राहिल्या. त्यांना दोन्ही पाय या ठिकाणी गमवावे लागले. तशा परिस्थितीमध्ये बरेली या ठिकाणी एका छोट्याशा हॉस्पिटलमध्ये त्यांना दाखल करण्यात आलं. भूलतज्ञ नसताना सुद्धा त्यांनी मोठ्या हिमतीने आपला पाय कापण्यासाठी तयार झाल्या. उलट डॉक्टरांना त्यांनी या ठिकाणी सांगितलं की तुम्ही काही काळजी करू नका आणि तुम्हाला वाटेल त्या पद्धतीने तुम्ही ऑपरेशन करू शकता, सहन करण्याची ताकद माझ्यात आहे. नंतर प्रसार माध्यमांनी वेगवेगळ्या स्वरूपाच्या बातम्या प्रसारित करायला सुरुवात केल्या. तेव्हा ही बातमी उचलून धरल्यामुळे तत्कालीन क्रीडा मंत्र्यांनी एम्समध्ये दिल्लीच्या त्यांना दाखल करण्यात आलं. अरुणिमाकडं तिकीट नव्हतं म्हणून त्यांनी रेल्वेत उडी मारली. अरुणिमाने आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला. अशा स्वरूपाच्या वायफळ बातम्या प्रसार माध्यमावर या ठिकाणी प्रसारित होत होत्या. जगाला किती सत्य परिस्थिती ओरडून सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते शक्य नव्हतं. आणि म्हणून अरुणिमाने निर्णय घेतला की आज जे लोक माझ्याबद्दल चुकीचं बोलतायत, उलट जेव्हा माझी वेळ येईल तेव्हा मी जरा नेमकं कोण आहे, सत्य परिस्थिती काय हे दाखवून देण्याचा प्रयत्न करेलच. आणि तेव्हा अरुणिमाने या ठिकाणी एम्समध्ये एक महत्त्वाचा निर्णय घेतला की आपण एव्हरेस्ट सर करायचं. तिचा हा निर्णय ऐकून अनेक लोकांनी उलटसुलट प्रतिक्रिया द्यायला सुरुवात केली. कदाचित अरुणिमाच्या शारीरिक जखमेमुळे तिच्या डोक्यावरही परिणाम झाला असला पाहिजे म्हणून तिने हा निर्णय घेतला असावा. पण अशा परिस्थितीमध्ये तिचं कुटुंब मात्र तिच्या पाठीशी खंबीरपणे उभं होतं. अरुणिमाच्या ह्या निर्णयाचं कुटुंबियाने स्वागत केलं, उलट तिला पाठिंबा दिला. आणि तीच अरुणिमा जगातली, भारतातली पहिली अपंग महिला आहे की जिने एव्हरेस्ट सर केला आहे. ती किमया त्या अरुणिमानं सध्या पूर्ण केलेली आहे. तिचा हा प्रवास अतिशय खरतड प्रवास आहे. तो अत्यंत प्रेरणादायी आहे. तो आपण या टप्प्यामध्ये पाहणार आहोत. पहिला टप्पा होता गिर्यारोहण प्रशिक्षणाचा. एम्समधून डिस्चार्ज मिळाला. साधारणपणे एखादा हातपाय कापावा लागलेला पेशंट दिवसेंदिवस अगदी महिने उठत नाही. मी 2च दिवसात उभी राहिली. एका पायात घोट्याची हाडं तुटल्याने रॉड घातलेला, ज्याच्या हाडाची जुळणी अजून पुरी व्हायची होती. दुसरा पाय म्हणजे मांडीपासून खाली कृत्रिम पाय बसवलेला. असा माझा अवतार मी जोडीला भाईसाहेब आम्ही पोहोचलो होते थेट बचेंद्री पाल यांच्याकडे. बचेंद्रीजी म्हणजे एव्हरेस्ट सर करणारी पहिली महिला. त्याच एकमेव अशा होत्या की ज्यांनी माझ्या ध्येयाचा आदर केला, मला प्रोत्साहन दिलं. त्या म्हणाल्या, अरुणिमा, तू अशा परिस्थितीत इतका मोठा निर्णय घेतलास, तुला ठाऊक आहे तुझ्या हातला एव्हरेस्ट तू केव्हाच सर केला आहेस. आता तुला एव्हरेस्ट सर करायचं आहे. ते फक्त स्वतःला सिद्ध करायला, जगाला तू कोण आहेस हे दाखवून दे. कारण कुठलीही लढाई पहिल्यांदा मनामध्ये लढावी लागते, मनात जिंकावी लागते, मग ती सत्यामध्ये. सर्वसाधारण माणसं अशा अपघातामध्ये उठतच नाही. एका पायाचा चक्काचूर झालेला, कृत्रिम पाय बसवलेला, दुसरा सुद्धा या ठिकाणी मांडीपासून कापलेला. अशा परिस्थितीमध्ये ते 2 दिवसामध्ये उभी राहते. जखम काळजावर झालेली होती आणि ती शब्दाने भरून निघणार होती, कृतीतून भरून निघणार होती. काहीतरी करायचं आहे. ज्या प्रसार माध्यमांनी अरुणिमाला खोटं ठरवलेलं आहे, आत्महत्या करण्याचा प्रयत्न केल्यावर चुकीची बातमी प्रसारित केलेली आहे, रेल्वेचं तिकीट नव्हतं म्हणून तिने उडी मारलेली आहे, अशी जी अफवा या ठिकाणी प्रसार माध्यमाने प्रसारित केल्या, या सगळ्या जगाचं तोंड बंद करायचं. नेमकं मी कोण आहे हे जगाला दाखवून द्यायचं होतं. आणि म्हणून मनोधैर्याने त्या पेटून उठल्या, निश्चयाने पेटून उठल्या.
एम्समधून डिस्चार्ज मिळाला आणि 2 दिवसात त्या पायावर उभे राहिले. आणि तशा परिस्थितीमध्ये बचेंद्री पाल नावाच्या ज्या पहिल्या भारतीय महिला आहेत सक्षम, ज्यांनी एव्हरेस्ट सर केलेलं आहे, त्यांचं मार्गदर्शन केलं. तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये करिअर करायचं आहे, तुम्हाला ज्या क्षेत्रामध्ये स्वतःचं नाव मोठं करायचं आहे, नेमकं त्या क्षेत्रामध्ये यश मिळवलेल्या माणसाचा सल्ला घ्यायचा. ते योग्य उपदेश करते. जे धडपडलेच नाहीत, कधी कधी प्रयत्नच केले नाही, त्यांच्याकडे गेला मी अमुक करावं म्हणतोय, ते म्हणतात तुझ्यानं होणार नाही, होणार बस. ते उलट आपलं खच्चीकरण करतात. ज्याने यश मिळवलं आहे त्यांच्याकडे जा, ते मोलाचा उपदेश करते, मार्गदर्शन करते, हवी ती मदत करते. ते चुकीचा संदेश तुम्हाला देणार नाही, चुकीचं मार्गदर्शन तुम्हाला करणार नाही. बचेंद्री पाल यांनी त्यांच्या ह्या निर्णयाचा आदर केला. दोन्ही पाय तुटलेले आहेत अरुणिमा, तुझ्याने होणार नाहीत असं त्या म्हणाल्या नाही. जमते, तू अगोदर मनाने ठरवलीस ना, सहज शक्य आहे. खूप मोठा निर्णय, धाडसी निर्णय. तुला ठाऊक आहे, पहिलं एव्हरेस्ट तू सर केलेस मनाने, आता फक्त जगाला सिद्ध करून दाखवायचं आहे तू कोण आहेस. पहिल्यांदा मनामध्ये जिंकली पाहिजे. आणि मग नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र बहुधा आशिया खंडातील सर्वोत्तम असावं. इथे माझे 1.5 वर्षासाठी खडतर प्रशिक्षण सुरू झाले. थोडे पण बऱ्यापैकी धोकादायक पर्वत चढणे, जवळपास मरणप्राय कठीण अनुभव ध्येयापासून विचलित करून राहणारं कष्टदायी प्रशिक्षण यातून मी तावून सुलाखून निघाले. अत्यंतिक कठीण परिस्थितीमध्ये यशस्वी होणे. तावून सुलाखून येते म्हणजे सोन्याची शुद्धता पडताळून पाहण्यासाठी सोन्याला अग्नीमध्ये टाकलं जाते आणि मग त्या सोन्याला जे काही धुळीचं थर चाललेलं आहे ते नष्ट होतात आणि त्याला एक झळाळी प्राप्त होते. तसं माणसाला स्वतःचे गुण सिद्ध करण्यासाठी कठीण परिस्थितीतून संकटातून पुढे जावं लागते आणि तेव्हा कुठेतरी झळाळी प्राप्त होते. तेव्हा जग आपल्याला डोक्यावर घेऊन नाचते, जय जयकार करते. जे लोक चुकीची बातम्या सांगत होते, चुकीचे आरोप करत होते, तेच लोक जय जयकार करतात. जगाची रीतच कशी आहे, फक्त गरज आहे तावून सुलाखून जाण्याची, त्याची मात्र तयारी पाहिजे. आता हे गिर्यारोहण काय साधी गोष्ट नाही. एव्हरेस्ट सर करायचं आहे. समुद्र सपाटीपासून 8,000 मीटरची उंची आहे. हाडं गोठवणारी सर्दी त्या ठिकाणी, थंडी आहे, ऑक्सिजन नाही, अगदी डोळ्यातून निघालेला आसून सुद्धा बर्फ होतो, पाण्याचं पडले लाळ सुद्धा त्या ठिकाणी बर्फ होतो. अशा ठिकाणी पोहोचायचं आहे. अतिशय खरतड आणि जीव घेणा मार्ग तिथं सर करायचं आहे, तिथं देशाचं प्रतिनिधित्व करायचं आहे, भारताचा तिरंगा तिथं फडकवायचा आहे, जिंकता आहे म्हणून मग प्रशिक्षण तर पाहिजेच. आशिया खंडातलं सर्वात मोठं प्रशिक्षण केंद्र उत्तर काशी या ठिकाणी आहे. त्याचं नाव आहे नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्र. त्या ठिकाणी 1.5 वर्षाचं एक खडतर प्रशिक्षण सुरू झालं. साधी गोष्ट नाही. साधा आर्मीची जर ट्रेनिंग जर आपण पाहिजे तर 40 किलोमीटर पळवतो. पाठ्यावर 30 किलोची बॅग आधी वाळून भरलेली आणि गन देतात सुद्धा. एक चांगला सैनिक तयार करायचा. कमांडो ट्रेनिंगमध्ये तर जवळपास अर्धे लोक जखमी होऊन बाहेर पडतात आणि मग उरलेले कमांडो ते बनत असतात. खडतर ट्रेनिंग. एखादे भव्य दिव्य यश संपादन करायचे आहे तेव्हा तावून सुलाखून नाही पाहू. मोठे संकट पार करावे लागतात, अडथळ्यांची शर्यत पार करावी लागते. आणि त्या नेहरू गिरिभ्रमण प्रशिक्षण केंद्रामध्ये त्या दाखल झाल्या. आणि ते प्रशिक्षण तरी कसं होतं, मरण प्राय कठीण अनुभव आणि ध्येयापासून विचलित करून पाहणार. तुझ्या होणार नाही, जमणार नाही, आता जावं की काय असं वाटतं. इतका त्रास, एकतर दोन्ही पाय जखमी, तशा परिस्थितीमध्ये डोंगर चढणे, पर्वत चढणे, मरण प्राय यातना देणार. एखादं म्हणलं असतं आपल्यासारखं कशाला बसावं, त्या लोकांनी काय म्हणलं तर म्हणलं काय मरायचं काय आपल्याला, खूप बसावं घरी. पण नाही, एकदा सांगितलं ना लोकांना बस आता मागा. मग जोपर्यंत ते ध्येय मिळणार नाही तोपर्यंत मागा. अशा स्वरूपाची. या प्रशिक्षणाच्या वेळी
काही गोष्टी ठळकपणे लक्षात आल्या. सरावाच्या वेळी चढाई करताना माझ्या कृती पायाची टाच व चवडा ज्यावेळी मी जमिनीत रुतवत असे त्यावेळी ते सतत गोल फिरत, त्यामुळे पाय घट्ट होणे कठीण होऊन बसे. उजव्या पायाची हाडे एकत्रित राहण्यासाठी त्यात स्टीलचा रॉड घातलेला होता. त्यावर थोडा जरी दाब दिला तरी तीव्र वेदनांचे झटके बसत. माझ्या अशा अवस्थेमुळे प्रथम माझ्यासोबत माझा शेर्पा यायला तयारच होईल. साहजिकच आहे. जिथे अव्यंग धडाकट माणसे गिरी भ्रमण करण्यासाठी धजत नाही तिथे माझी काय कथा. पण माझ्या घरच्या लोकांनी माझ्या शेर्पाचे मन वळवले आणि मग तिथून पुढे सुरू झाले क्षणोक्षणी आव्हानाला भिडणारी जोशपूर्ण अशी 52 दिवसाची एक रोमांचकारी लढाई. शेर्पा म्हणजे तिबेटियन लोक जे हिमालयामध्ये असतात आणि ते लोक एक गिर्यारोहण करणारे जे लोकांचे जीवनावश्यक साहित्य आहे ते आपल्या पाठीवर बाळगत असतात. डोंगर कंपन्यामध्ये राहत असल्यामुळे त्यांना तिथल्या सर्व मार्गांचा परिचय झालेला असतो आणि म्हणून हे तिबेटियन लोक हे शेर्पा गिर्यारोहकाला मार्गदर्शन करत असतात, वाटाड्याचं काम करत असतात. त्याचं नाव आहे शेर्पा. खूप मोठ्या पद्धतीने अडथळे निर्माण झाले. पायाची जी टाच आहे, चवडा आहे, तो जमिनीमध्ये रुतत नव्हता कारण तो कृत्रिम पाय बसवलेला आहे, तो निष्ठायचा आणि स्टीलचा रॉड असल्यामुळे दाब थोडा जरी त्याच्यावर पडला तर तीव्र वेदनांचे झटके येत होते. आणि अशा अवस्थेमुळे कासावीस जीव व्हायचा. हे दृश्य पाहिल्यानंतर शेर्पा म्हणायचं नाही मी तुझ्यासोबत येणार, तुझ्याने शक्य नाही. जिथं धडधाकट माणसं गिरीभ्रमण करण्यासाठी धजत नाही, तू तर अशा स्वरूपाची अपंग आहेस, तुला कसं शक्य. तेव्हा तो नकार द्यायचा. तेव्हा घरच्या लोकांनी म्हणून जाऊ दे, ती म्हणते ना बस जे होईल ते होईल, काही होईल, पण तेवढी मदत करायची. मग तिथून पुढे सुरू झाली क्षणोक्षणी आव्हानाला भेटणारी जोशपूर्ण अशी स्वरूपाची 52 दिवसाची रोमांचकारी लढाई. समुद्र सपाटीपासून 52व्या दिवसापर्यंतचा कार्यक्रम निश्चित. त्याचे 4 टप्पे पाडण्यात आले. तुम्ही भूगोलामध्ये शिकला असाल हिमालयाचे टप्पे आणि त्या प्रत्येक टप्प्यावर गेले की थोडं एक विश्रांतीचा काळ त्याच्यामध्ये असतो, ज्याला बेस कॅम्प असे असं म्हणतात. त्या ठिकाणी प्राणायाम, योगा किंवा आपलं मनाचं खच्चीकरण होऊ नये त्या ठिकाणी विशिष्ट स्वरूपाचं मार्गदर्शन, ह्या सगळ्या गोष्टीवर त्या ठिकाणी भर देण्यात येतो. प्रत्येक गिर्यारोहकाला शिखरापर्यंत पोहोचण्याआधी 4 बेस कॅम्प करावे लागतात. एकदा का तुम्ही बेस कॅम्पला पोहोचलात की तिथून शिखर 3500 फुटावर आहे. पण जास्तीत जास्त मृत्यू याच टप्प्यात होतात. याला डेथ झोन म्हटलं जातं. मला तुम्हाला सांगावंसं वाटतं की 4थ्या बेस कॅम्पला पोहोचण्यापर्यंत आधीच्या कॅम्पमध्ये मी माझ्या सहकारी गिर्यारोहकामध्ये नेहमीच पुढे असे. इतकी पुढे की लोक विचारत मॅडम हर बार आप हमसे आगे रहते हो, आगे खाते क्या हो भाई. मी आपण त्यात मुलगी म्हणून कसल्याही प्रकारची सवलत किंवा सहानुभूती नको होती मला. कदाचित याच विचाराचं प्रतिबिंब माझ्या कृतीतून उठत होतं. 4 बेस कॅम्प करलेले. तिथून 3500 मीटर उंचीचा महत्वाचा टप्पा, त्याला डेथ झोन म्हटलं जाते. तुम्ही जर बातमी ऐकला असाल आपल्या सैनिक सियाचीनमध्ये तिथं ऑक्सिजन सुद्धा मिळत नाही, थंडीनं मरतात. ऑक्सिजनमुळे गुदमरून मरतो माणूस. इतकी उंची, पाठीवर ऑक्सिजनचं सिलेंडर न्यावं लागते, जीवनावश्यक सगळं साहित्य, आणि मग एवढे मोठे उंच चढाई करणं साधी गोष्ट नसते म्हणा. आणि इथं खऱ्या अर्थाने एकदा पाय घसरला की संपलं काम. बर्फाचं या ठिकाणी एखाद्या वेळेस पूर्ण बर्फच कोसळतो आणि त्याच्यातच मध्येच माणसाचा अंत होतो. डेथ झोन, मृत्यूचं जाळ त्या ठिकाणी मिळलं जाते. आणि अशा परिस्थितीमध्ये आतापर्यंतच्या टप्प्यामध्ये 3 टप्प्यामध्ये अरुणिमा सीमा, मी अपंग आहे, मी मुलगी आहे, मला जरा येऊ द्या, मला जरा सोबत करा, नाही, कुठलीही सहानुभूती नाही. उलट धडधाकट माणसाच्या एक पाऊल पुढे टाकायचं. ते लोक आश्चर्याने म्हणायचे बाकीचे सहकारी, अखेर क्या खाते हो भाई, हमारे हमेशा आगे रहते हो. आणि कदाचित सहानुभूती माणसाला आयुष्यामध्ये मिळवायचं. सहानुभूती मिळवली की माणूस कमजोर होतो.
एखाद्या समजा छोटंसं थोडं काय लागलं, अरे काय लागलं, किती रक्त गळालं, बाबा किती त्रास झाला, मग त्रास होणारच. आणि लहान लेकरू ठप्पन पडलेलं आहे, खचकलं आहे, रक्त निघत आहे, पट्याला आत्ता पडले बघा की ते इकडे तिकडे बघते काहीच निघालं. मन आपलं काय सांगते, आपल्या बुद्धीला आपण कोणती ऑर्डर दिलेली आहे त्या पद्धतीने आपलं शरीरावर कसा होत असतं. डेथ झोनची चढाई सुरू झाली. जिकडे तिकडे मृतदेहाचा खच्च पडलेला हाडबोट होणार, मृत्यूचं जवळून दर्शन. मला आदल्या रात्री भेटलेल्या बांगलादेशी गिर्यारोहक मृत्यूमुखी पडलेला ओठातून उचलून वर येणाऱ्या भीतीला मी आवडतो. तुला मरायचं नाही अरुणिमा. अंतर्मनाला वारंवार मी हेच बजावतो सांगते. आपलं मन जसं सांगतं तसंच अगदी तसंच आपलं शरीर. मन काय सांगतं? मन जर म्हणलं आता तोही मरणार, नक्कीच मरणार. मन म्हणाला काहीच होणार नाही तुला, तू मरणार नाहीस, तू जिंकणारस, नक्कीच जिंकणार. डेथ झोनची चढाई सुरू झाली. 3,500 टप्पा म्हणजे जवळपास 5,000 मीटर उंचीचा टप्पा पार पडलेला आहे. तिथून आता 8,000चा पुढचा टप्पा पार करायचा. समुद्र सपाटीपासून 5,000 मीटर एवढ्या उंचीवर सध्या अरुणिमा आहे. 3,500 मीटर एवढी आता पुढची उंची राहिली. याला डेथ झोन म्हटलेला आहे. जागोजाग अशा गिर्यारोहकांच्या मृतदेहाचे खच्च पडलेले हाडाचे सांगाड. साधा स्मशानामध्ये जर गेलं आपल्याला भूत आहे काय केलं, भूत आहे काय केलं, नाव लगेच गाव राम 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 राम. सावलीचे भूत होते आपल्याकडे. आपण जसं विचार केला त्या पदाची कृती आपल्या समोर उभं राहतं. इथं तर या ठिकाणी साक्षात मृत्यूचं तांडव आहे समोर. जागोजाग असे हाडांचे सापडे पडलेले. बांगलादेशी जो गिर्यारोहक आहे तो आदल्या दिवशी भेटलेला तो मरून पडलेला. काल परवाच हे कोरोनाचं मोठं संकट आलं. कित्येक लोक घाबरून मेले कोरोना हो किंवा न हो. आपल्याला कोरोना झाला तर नाही ना, झाला असेलच बाबा, खोकला आलाय, तापी आहे, झाला कोरोना. आणि आपल्याला काही होत नाही, आपण धडधाकट ठणठणीत तब्येत आहे. काय मनके हारे हारे मनके जिंकले. या ठिकाणी डेथच होती. हे सगळं दृश्य पाहिल्यानंतर मनाला एकच ठणकावून सांगायचं, तर मरायचं नाही अरुणिमा. अंतर्मनाला हेच संदेश वारंवार 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 बजावून सांगायचे. आणि जसं मन सांगते ना तसंच आपलं शरीर सांगत असतं. मग आपल्या मनाला आपण कोणता संदेश द्यायचा? नेहमी सकारात्मक. 21 मे 2013 10:55 वेळ. 21 मे 2013ला चढाईचा अगदी शेवटला टप्पा आला. अरुणिमा, तुझ्या ऑक्सिजनचा साठा अतिशय कमी झाला. आत्ताच मागे फिर. एव्हरेस्ट तू पुन्हा चढू शकशील. शेर्पा कळवळीने बजावत होता, पण अंतर्मनात कुठेतरी मला ठाऊक होतं की नाव और नेव्हर, आत्ताच नाही तर केव्हाच. आता अगदी या क्षणी जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या लेखी माझ्या शरीराने मृत्यूला तोटाळण्यासारखेच होते. ऑक्सिजनचा साठा कमी होतो. शेर्पा कळवळून सांगतो की अरे मग मागं फिर, ऑक्सिजन संपलाय तुझा. जखमी झालेल्या पायातून या ठिकाणी रक्त स्रावत होतं, त्या बर्फावर पडत होतं लाल भडक रक्त. तोंडातून लाळ गळत होते, पडलेली लाळ या ठिकाणी बर्फामध्ये रूपांतर होत होतं. जीव गुदमरत होता. आता मरते की काय अशा स्वरूपाची अवस्था निर्माण झालेली होती. ऑक्सिजन नव्हता पाठवला, पण नाव और नेव्हर, आत्ता नाही तर केव्हाच. जिवंत राहिलेस तर पुन्हा असे किती एव्हरेस्ट तू चढशील, पण मागे फिर. आत्ता तुझा जीव महत्वाचा आहे, पण नाही. बचेगे तो और भी लढेगे, शेर्पा सांगत होता, पण नाही. मरण आलं तरी चालेल, पण मला तिथपर्यंत पोहोचायचं म्हणजे पोहोचायचं. नाव और नेव्हर. आत्ता अगदी या क्षणाला जर मी एव्हरेस्ट सर केलं नाही तर माझ्या देखील माझ्या शरीराने मृत्यूला तोठाळण्यासारखं. मृत्यू जीवनामध्ये आपण जे ध्येय ठरवतो
हे साध्य न करणे म्हणजे मृत्यू. आणि या ठिकाणी या मृत्यूवर या ठिकाणी विजय मिळवलेला आहे. संकटावर परिश्रमाने या ठिकाणी मात केली आहे, वेदनेवर आत्मबळानं मात केलेली आहे आणि मृत्यूवर या ठिकाणी निश्चयानं मात केलेली आहे. मृत्यू काय चीज आहे? अपयश म्हणजे मृत्यू. आपण जे ठरवलं ते प्राप्त न करणं म्हणजे मृत्यू. मग जिवंत राहून तरी काय उपयोग? माहीत करायचं नाही, काय होईल ते होईल, पण देह गाठायचं. एवढी ध्येयशील पूर्णता जगामधल्या कुठल्याही स्त्रीमध्ये एवढी पूर्णता. अखंड प्रेरणाचं स्रोत आहे आपलं ध्येय साध्य करत असताना माणसानं किती ध्येय वेळ झालं पाहिजे हा प्रसंग आपण सांगतो. शेर्पा कळवळे नसेल नाही तू माघार नाही नवा पुन्हा एकदा इतकी वेळ स्पॉन्सरशिप उभी करणं अग्नी दिव्याला तोंड द्यावं लागेल असं शकतं. स्पॉन्सरशिप म्हणजे जो काही गिर्यारोहकाला खर्च लागतो तो खर्च कोणीतरी एखादी कंपनी उचलत असते. जसं की टाटा स्टील कंपनीने हे गिर्यारोहणाची मोहीम आयोजित केलेली होती आणि मग टाटा स्टील कंपनी ह्या खर्च पूर्ण स्वीकारलेला होता. आता जर आपण या स्वरूपाचं जर गेलो नाही तर पुढं हे स्पॉन्सरशिप मिळणं अवघड आहे. म्हणून हे अग्निदिव्य आहे, कठीण आहे, म्हणून पुढे जायचं. अखेर मी एव्हरेस्ट शिखरावर पोहोचले. 10:55 वेळ होती. हा ऐतिहासिक क्षण कॅमेऱ्यात साठवण्यासाठी मी शेर्पाला विनंती केली. फोटोसाठी माझा शेवटचा साठवलेला ऑक्सिजन मास्कही मी काढला. मी अशी ना तशी तर मरणारच होते, तर मग माझ्या यशाचे पुरावे असणं अत्यावश्यक होते. फोटोनंतर शेर्पाला मी व्हिडिओ क्लिप घेण्यासाठी तयार केले. आधीच तिथं खवळलेल्या शेर्पाने चिडचिडत का असेल आपण व्हिडिओ घेतला. अखेर मी भारताचा ध्वज एव्हरेस्टवर शेर्पा चिडला, संतापला, मास्क काढून टाकून दिला नाकाचं ऑक्सिजनचं. कारण लोकांना दाखवलं पाहिजे हीच अरुणिमा आहे ज्यांच्याबद्दल तुम्ही चुकीचं बोलला, चुकीच्या बातम्या प्रसारित केला, तिला वेडात काढला, तिच्या डोक्यावर परिणाम झाला आहे असं म्हटला. पण तीच अरुणिमा आज एव्हरेस्टवर देशाचा प्रिय राष्ट्रध्वज फडकवत आहे. तो पुरावा म्हणून फोटो व्हिडिओ क्लिप शेर्पा संतापून गेला, पण नाईलाज झाला त्याचा. पुरावा पाहिजे, जिद्द आहे, चिकाटी आहे. आता मी उतरू लागले. जेमतेम 40 ते 50 डॉलर माझा ऑक्सिजनचा साठा संपला. बघा ऑक्सिजनचा साठा केव्हा संपत आहे? परतताना. तेव्हा जर मागत केला असतं तर कदाचित हा ऐतिहासिक क्षण झालाच नसता. एक सांगू, लक, भाग्य, किस्मत, डेस्टिनी असल्या भाकड शब्दांना या ठिकाणी मी मानत नाही. फॉर्च्यून फेवर्स द ब्रेव्स यावर माझा पूर्ण विश्वास आहे. हिंमतवान लोकांनाच देव मदत करत असतो. लक, किस्मत, भाग्य सगळं भाकडतात. मेहनतीनं, जिद्दीनं, प्रयत्नाच्या पराकाष्ठेनं जीवनामध्ये जे हवं ते आपल्याला मिळवता येईल. आणि जे लोक मेहनत घेतात, परिश्रम करतात, परमेश्वरही त्याला मदत करत असतो. खुद को कर इतना बुलंद कि हर तकदीर से पहले खुदा बंदे से बता तेरी रजा क्या. देव सुद्धा त्या ठिकाणी प्रसन्न होतो. कारण ही अग्निपरीक्षा त्यांनी परिश्रमावर पूर्ण केलेली असते. आणि ऑक्सिजनचं या ठिकाणी कमी पडले तर त्यावेळेस अगदी त्याच वेळी ब्रिटिश माणसाने ओझे होते म्हणून फेकून दिलेला जास्तीचा एक ऑक्सिजन सिलेंडर आम्हाला दिसला. माझ्या शेर्पाने तो चटकन मला अडकवला. सावकाश आम्ही त्या डेत झोन सही सलामत खाली उतरलो. वर चढण्यापेक्षा खाली उतरताना होणाऱ्या मृत्यूचे प्रमाण जास्त असते, कारण उतरताना खूप त्रास होतो, बॅलन्स डाऊन होऊ शकते. आणि आम्ही ते ओलांडून आलो होतो. माझा दिवस अखेर आला होता. गिर्यारोहकाच्या चढाईच्या टप्प्यातले एक महत्त्वाचे शिखर एव्हरेस्ट मी सर केलं. मृत्यूची तमाना बाळगला, कसल्याही भीतीनं बाळगला. अत्यंत वेदनादायी आणि ध्येयापासून विचलित करणारं अशा स्वरूपाचं ते प्रशिक्षण पूर्ण करून खडतर स्वरूपाचं 52 दिवसाची ही चढाई यशस्वीपणे या ठिकाणी पार केली. जिद्दीनं, मेहनतीनं. पुन्हा अरुणिमा सांगते की जगा जीवनामध्ये लक,
किस्मत ह्या गोष्टी भाकडकत आहेत. म्हणजे लोक प्रयत्न करतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, अशा शूर माणसांना परमेश्वर सुद्धा मदत करतो आणि मृत्यूवर साक्षात विजय मिळवून अजरामर होऊन या ठिकाणी इतिहास रचून देशाचा प्रिय राष्ट्रध्वज एव्हरेस्टवर या ठिकाणी रोवून झाल्या. गिर्यारोहणाने मला खूप महत्त्वाचे काही माझ्यात आत्मविश्वास जागवला. नेतृत्व गट बांधणे यांचे धडे तर मिळालेच, पण मला पोलादी कणखरपणा माझ्यात निर्माण केला. मित्रांनो, आपण आपल्या आयुष्यात काय मिळवते हे महत्त्वाचं नाही, तर ती कमाई आपल्याला अधिक चांगली व्यक्ती कशी बनवते हे महत्त्वाचं वाटतं मला. आपण इतरांशी कसे वागतो यावरून आपण एक उत्तम व्यक्ती आहोत की नाही हे कळते. म्हणून या ठिकाणी कुमार वयोगटातल्या मुलामुलींना एक सांगावंच वाटते की आपलं ध्येय साध्य करताना प्रयत्न निष्फळ ठरणे म्हणजे अपयश नसतं, तर जेव्हा ध्येयच कमकुवत असतं तेव्हा त्याला अपयश नसतं. एक चांगला माणूस म्हणून आपण जगलं पाहिजे. प्रत्येक मोठी गोष्ट आपल्याला काही ना काही शिकून जाते. पण जीवनामध्ये जे लोकांना वाटते की याच्यात हे शक्य होणार नाही, नेमकं तीच गोष्ट स्वीकारायची. एका छोट्याशा मुलीकडं आपण पाहतो, आपल्या वजनाच्या कितीतरी पट ओझं ते उचलते. एखादं झाडावर चढाई करत असताना ते 17 वेळेस खाली पडते, पण आपलं ते चढणं ती काही थांबवत नाही. जे लोक प्रयत्न करतात, प्रयत्नाची पराकाष्ठा करतात, यश नक्कीच एके दिवशी त्यांना मिळतो. आणि जेव्हा आपण मोठं ध्येय स्वीकारतो, ध्येय मोठं बाळगतो, त्या प्रसंगी या ठिकाणी जरी आपल्याला अपयश आलं तर ते आपलं अपयश नसतं. एक छोटंसं आपण ध्येय बाळगलेलं आहे, त्याच्यामध्ये जर आपल्याला यश मिळालं तर ते काही पूर्ण यश नाही. कारण माणसानं नेहमी आपल्या क्षमतापेक्षा जर आपण काही मोठं केलं असेल तर ते खऱ्या अर्थाने यश होतं. ते ध्येय बाळगायचं तर मोठंच बाळगायचं, साधं द्यायचं त्याचं या ठिकाणी ध्येय बाळगायचंच नाही. जे इतरांना अशक्य आहे असं वाटतं ते शक्य करून दाखवायचं. लोकांनी वेळच कळलं पाहिजे सुरुवातीला आणि त्याच लोकांनी आपला जय जयकार केला पाहिजे, असं काहीतरी मनामध्ये ध्येय बाळगा, अशी काहीतरी हिंमत ठेवा. या ठिकाणी खूप मोलाचा संदेश आपल्याला या पाठाच्या माध्यमातून देतो. माणसानं आपलं ध्येय साध्य करत असताना आपल्या ध्येयाशी एकरूप होता झालं पाहिजे. आणि जोपर्यंत ध्येय मिळत नाही तोपर्यंत माणसानं कठीण परिश्रम, जिद्द, चिकाटी आणि आत्मविश्वास बाळगून आपलं ध्येय कसं साध्य करायचं हेच जणू शिकवून आपल्याला या पाठाच्या माध्यमातून देतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे, आपण कितीही जरी मोठा यशस्वी झालात, एखादा हवं ते आपण जरी प्राप्त केला तर आपण एक चांगला माणूस म्हणून समाजामध्ये कसं वावरतो ह्यालाच जास्त महत्त्व आहे, हे मात्र विसरायचं नाही. हाच संदेश आपल्याला अरुणिमा या पाठाच्या माध्यमातून मिळतो. जिद्द, चिकाटी, मेहनत, आत्मविश्वास हे आपल्या व्यक्तिमत्वामध्ये सर्वात जमेच्या बाजू असतात आणि त्या जर आपल्याकडे असेल तर आपल्याला या जगामध्ये अवघड अशी कुठलीच गोष्ट नाही. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, अशक्य ते शक्य करता असा आहे असं कारण अभ्यास तुकाराम.